बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही पेशंटच्या ज्या शारीरिक किंवा मानसिक तक्रारी असतात त्या टिपिकली पौर्णिमेच्या आधी किंवा पौर्णिमेमध्ये किंवा थोडंसं पौर्णिमेनंतर ह्या जास्ती प्रमाणात वाढत असतात. तर अशा कंडिशनमध्ये मी काही परिस्थितीमध्ये पेशंटला ज्यावेळेला वेल इंडिकेटेड रेमेडी दिलेली आहे, विशेष करून महिलांमध्ये, आणि त्या रेमेडी फेल झालेल्या आहेत ॲक्ट करण्याकरिता, अशा कंडिशनमध्ये आपण इंटरकरंट रेमेडीचा यूज करू शकतो. मग ते नोसोड असतील, सारकोड असतील, बावेल नोसोड्स असतील. परंतु होमिओपॅथीमधील फुल मून रेजपासून बनलेले एक होमिओपॅथिक औषध, म्हणजेच पौर्णिमेचा जो चंद्र असतो त्याच्या किरणांपासून जे औषध बनलं जातं त्याचं नाव आहे ल्युना. तर काही टिपिकली महिलांच्या केसेसमध्ये, ज्या महिलांना हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत आणि त्यामुळे होणारे त्रास आहेत, किंवा काही महिला की ज्यांच्यामध्ये सायकॅट्रिक केसेस आहेत, मूड स्विंग्स असतील किंवा इतर कुठले सायकॅट्रिक प्रॉब्लेम असतील, अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला लुना हे होमिओपॅथिक औषध दिलं जातं त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या महिलांमध्ये फरक पडतो. तर निश्चितपणे तुम्हीसुद्धा महिला ज्यांच्या तक्रारी पौर्णिमेच्या आधी, नंतर किंवा पौर्णिमेच्या मध्ये वाढत असतील, पौर्णिमेच्या दिवशी शारीरिक मानसिक तक्रारी जाणवत असतील, तर तुम्ही महिलांकरता विशेष करून, त्याचबरोबर पुरुषांकरता सुद्धा हे औषध निश्चितपणे वापरून बघा. 100% तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येणार आहे. थँक्यू.